बऱ्याच गेस्टने असं मला कॉम्प्लिमेंट ही दिलेली आहे की हे आमचं घर आहे, हे आमचं माहेर आहे. जसं माहेरी जाऊन माहेर वाचन कशी हक्काने घेते म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, तसं आम्ही तुमच्याकडून असं हक्काने मागून घेतो. हा मेनू आहे आमचा, हे आम्हाला मिळेल का असं विचारायला लागत नाही, तुम्ही देताच ते आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे ते सर्व लाड इथे पुरवले जातात जे एखाद्या माहेरवासिनीला घरी तिच्या माहेरी पुरवले जातात. माझ्या घरातली माणसं पण इतकी कोऑपरेटिव्ह आहेत की जर छोटी मुलं असतील तर त्यांना सांभाळण्यापासून सेवा करतात, फिरवण्यापासून खूप छान करतात. त्याच्यामुळे त्यांचा पण मला खूप अभिमान आहे. माझ्या घरातल्या लोकांचा सुद्धा सगळे लोक धावपळ करत असतात. हे टीमवर्क आहे, त्यामुळे ते खूप छान होतं. जे कामगार आहेत ते सुद्धा माझ्या घरच्या सारखेच आहेत. ते सगळं म्हणजे कुठचं हे करू की ते करू असं म्हणत नाहीत, जे काही पडेल ते सगळं करतात. त्याच्यामुळे हे गोकुळ आहे, त्या गोकुळात तुम्ही पण याल अशी अपेक्षा. नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचा अलिबागमधून फाटफटी स्वागत करते. आत्ता मी अलिबागमध्ये आहे. अलिबागमधली ही एक प्रॉपर्टी असा गोकुळ कॉटेज अँड व्हिला. मी काय कसलो प्रोमोशनल व्हिडिओ करत नाही आहे, पण ही आपलीच प्रॉपर्टी असा ती एक तुमका फिरवचो. ह्यो छोटोसो एक व्हिडिओ असतलो असा. ही माझी बहीण बघतास तुम्ही, राठिवड्याची धुरी. ही जशी राठिवड्याची सून असा तशी राठिवड्याची लेक ही पण धुरीच. आणि आताचे मडवी ना तर ओनर असत आपले. काय सांगशाल गोकुळ व्हिला बद्दल? आमचं गोकुळ कॉटेज इथे तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी राठिवड्याची लेक, पण इकडची माधुरी विकास मडवी. या गोकुळ कॉटेज मध्ये काय काय दिलं जातं किंवा काय काय याची सगळी माहिती मी तुम्हाला देते. आता आपलं जे हे लोकेशन आहे ते एक्झॅक्टली कुठे येतं अलिबागमध्ये? चौल आग्राव. चौल आग्राव. जर इकडे यायचं झालं तर कसं यायचं? मुंबईहून यायचं झालं तर बोटीने येऊ शकता किंवा बाय रोड पण येऊ शकता. बाय रोड म्हणजे तिथून एसटी महामंडळाच्या गाड्या आहेत किंवा शिवशाही आहेत आणि अलिबाग पर्यंत येऊ शकता. अलिबागच्या पुढे टमटम मिळते, टमटमने तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. ओके, म्हणजे पनवेल वरून तुम्हाला गाड्या आहेत. हो. आणि जर बोटीने यायचं झालं तर गेटवेला जावं लागेल. गेटवेला जायला लागतं किंवा भाऊच्या धक्क्यावरून पण येऊ शकता. ओके. आणि इकडे काय फेमस आहे असं बघण्यासारखं चौल मध्ये? बघण्यासारखं म्हणजे आधी पुष्कळ म्हणजे जवळजवळ 350 मंदिर आहेत. अच्छा. छोटी मोठी अशी धरून पुष्कळ मंदिर आहेत. तसंच बीच जवळजवळ 4 बीच आहेत तुम्हाला जवळपास. रेवदंडा बीच आहे, काशीद बीच आहे, अलिबाग बीच आहे, नागाव आक्षी बीच आहे. हे सगळे बीच तुम्ही बघू शकता. आणि बिर्ला मंदिर, दत्त मंदिर ही 2 मंदिरं खूपच फेमस आहेत. ओके. आणि त्याच्यापासून हे जवळचं ठिकाण आहे. जवळचं ठिकाण. ओके. तर आपल्याला एक छोटीशी टूर घडवतायत ताई. चला. हे गोकुळ कॉटेज. इथे वरती 5 रूम्स आहेत, एक डॉर्मेटरी आणि 4 रूम. ओके. इथे राहण्याची सोय केली जाते. आपण पहिलं वाडी फिरून येऊ आणि नंतर रूम बघू. चालेल. ही आमची पूर्ण केळीची नारळ खोबऱ्यांची बाग आहे. इथे एक तुळशी वृंदावन आहे. इथे पण या गार्डन रूम्स आहेत. इथे पण राहायची सोय केली जाते. आणि म्हणजे इथे तुम्हाला असं वाटणारच नाही की आम्ही दुसरीकडे कुठे तुमच्याच घरी आल्यासारखं. बरोबर आहे. एक सेकंड होम म्हणू शकतो आपण. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपलं पण एक कोकणात घर असावं. तर 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी का असे ना आपल्याला हे घर मिळतं. छोटे छोटे टेंट करून ठेवले, तिथे तुम्ही बसून जेवण नाश्ता इथे बसून करू शकता. वाव, मस्त आहे. आणि इकडे सूर्योदय होतं आणि सूर्यास्त इकडे होतो ना. संध्याकाळचा नजारा खूपच विलक्षण असा असतो. असे छोटे छोटे झोपाळे पण टांगून ठेवलेत म्हणजे कुठे अच्छा रिलॅक्स होऊ शकता इकडे ना. आणि रात्री पण खूप मस्त वाटतं हे ज्यावेळी लाईट्स वगैरे
लागतात त्यावेळी. एक रूम बघू शकतो का आपण? इथले रूम बघू शकता तुम्ही. हे प्रशस्त असे रूम आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडून तुम्हाला सूर्योदय दिसू शकतो. ते बघा तिकडून सूर्योदय होतोय. आणि अशा प्रकारे हा सोफा देखील आहे इकडे. हा दोघांसाठी बेड आहे, पण हा मोठा रूम असल्यामुळे इथे आपण अजून पण एक्स्ट्रा बेड आपल्याला अवेलेबल होतात. कमीत कमी किती माणसं या रूम मध्ये? म्हणजे असे 8 जण पण राहतात. ओके. 6 जण ओके. व्यवस्थित अगदी. आणि इकडे हे कॉर्नर टेबल पण आहे आणि कॉमन संडास बाथरूम आहे ना? कॉमन संडास बाथरूम आहे. म्हणजे जेवढे जण राहतील त्यांना प्रत्येक सेपरेट. आणि नीट अँड क्लीन आहे पूर्णपणे. बघा शॉवर देखील आहे. वा. आता आपण रूम्स तर बघितल्या. अशा इथे किती रूम्स आहेत? अशा या 5 रूम आहेत. अशा या 5 रूम्स आहेत. आणि इकडे गोकुळ मध्ये वरती 5 आहेत. ओके. आणि इकडे हे जे घर आहे आपलं गोकुळ, तर त्या घरामध्ये वरती 5 रूम्स आहेत. तुम्ही बघू शकता. नंतर दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा रूम्स. आत्ता आपण चाललोय स्विमिंग पूलच्या इथे. स्विमिंग पूल देखील इथे आहे. सो एन्जॉय करण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत इकडे. हा असा रस्ता जातोय स्विमिंग पूलकडे. इथे मोकळं मैदान आहे. इथे पोपटी केली जाते. अच्छा, इकडे पोपटी केली जाते. इथे पोपटी केली जाते. या सीझनला पोपटी दिली जाते. थंडी. ओके. थंडीच्या हा सीझनला. मग झाला की अजून पण ऑर्डर प्रमाणे करून देता? हा, ऑर्डर असेल तर करून हो, देता. करून. ओके. ही एक विहीर आहे आणि या विहिरीच्याच बाजूला इकडे स्विमिंग पूल आहे. हे स्विमिंग पूल आहे. तर या स्विमिंग पूल मध्ये तुम्ही बघू शकता मस्त निळशार असं पाणी. एका बाजूला छोट्यांसाठी आहे आणि बाकी मोठ्यांसाठी. मोठ्यांसाठी आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे. चारी बाजूला झाडं आहेत, त्याच्यामुळे लोकांना प्रायव्हसी पण मिळते. इथे सगळ्या गेस्ट साठी जेवणाची व्यवस्था इथे केली जाते. 25 जण बसू शकतात एवढी ही मोठी प्लेस आहे. आणि त्या व्यतिरिक्त इथे कुठे पण आपण टेबल, तुम्ही कुठेही वाडीत कुठेही बसू शकता. वाडीत कुठे पण तिथे तुम्हाला सर्व आपल्याला वाटलं निसर्गाच्या सानिध्यात बाहेर कुठे पण कुठेही बसू शकता. इथे पूर्ण मोकळी जागा ठेवली आहे. एक म्हणजे प्ले ग्राउंड पण म्हणून, आणि दुसरी गोष्ट डेस्टिनेशन वेडिंग किंवा बर्थडे असेल किंवा कोणाची अॅनिव्हर्सरी असेल तर इथे डेकोरेट करून. अच्छा. हे जस्ट स्विमिंग पूलच्या बाजूला हे इकडे डेस्टिनेशन वेडिंग साठी जागा ठेवलेली आहे. जास्तीत जास्त किती माणसं या ठिकाणी मावतील? 200 माणसं वाहू शकतात. 200 ते 500 म्हणजे 500 माणसांचं केलेलं आहे वेडिंग. म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगची ऑर्डर घेतलेली आहे. ओके. आणि ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे. त्याचे व्हिडिओज पण मिळू शकतात तुम्हाला. ओके. मला सांगा अजून काय काय ऍक्टिव्हिटीज इथे चालतात? इथे म्हणजे जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी कॅरम बोर्डचं हे आहे. म्हणजे गेम्स ठेवले जातात. बॅडमिंटन, कॅरम बोर्ड, चेस किंवा क्रिकेट आहे. परत संगीत खुर्ची वगैरे अरेंज केलं जातं. तर बरेच गेम्स अरेंज केले जातात. कराओके वगैरे? हो. ओके. तुझ्या प्रेमाचे किती गुण लावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. तुम्हाला जर बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल किंवा तुमचा काही प्रोग्राम असेल किंवा जरी तुम्ही इकडे यायचं ठरवलं तर तुम्ही माझ्याशी किंवा माझ्या मिस्टरांशी मेनू डिस्कस करू शकता. त्या मेनूनुसार किंवा तुम्ही किती दिवस राहणार त्याच्यानुसार पॅकेज ठरवलं जातं. मेनू मध्ये तुम्ही स्वतः जेवण बनवता? हो, हो. ओके. आणि खूप सुंदर अशी चव आहे ताईंच्या हाताला. कारण मी तुम्हाला ऑथेंटिक पद्धतीचे सगळे म्हणजे सगळा पुरा मेनू ऑथेंटिक पद्धतीचा खूप बाकी पण मिळेल, पण हा ऑथेंटिक पद्धतीचं सगळं जेवण तुम्हाला खूप छान पद्धतीने मिळू शकतं. अस्सल मालवणी व्यतिरिक्त अजून काय काय मिळतं? आगरी, पंजाबी हे तुम्हाला खूप छान. गुजराती? गुजराती. ओके. वाव. आणि ताई बेसिकली फार्मासिस्ट आहेत आणि त्यानंतर पण ते
हा व्यवसाय देखील सांभाळतायत. छंद आहे माझा. हा छंद आहे. खूप आवडीने मी करते ते. बरोबर आहे. चालेल, थँक्यू ताई, खूप छान माहिती दिलीत. आणि कोणाला जर यायचं असेल तर प्लीज नक्की व्हिजिट करा गोकुळ कॉटेजला. मी बाकीचे जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तरी पण तुम्ही एकदा नंबर सांगताय. 9769298259 या नंबरवर फोन करायचा. बरं, सगळ्यात जास्त आणखी एक नंबर घ्या, 7039302122. ओके. आता न्यू इयर सेलिब्रेशनचे काय प्लॅन्स असतात तुमच्याकडे? न्यू इयर सेलिब्रेशनचे म्हणजे एक शो अरेंज केला जातो. पहिलं सिंगर्स, एक अँकर सिंगर्स असं म्हणजे त्याचा एक शो अरेंज केला जातो. दुसरी गोष्ट, सगळे जसे तुम्हाला मी गेम्स सांगितले तसे सगळे गेम्स अरेंज केले जातात. कपल्ससाठी वेगळे गेम्स असतात. असं खूप छान पद्धतीने. आणि पोपटी, सगळ्यांसाठी पोपटी हे मोठं हे असतं, स्टार्टर्स. अच्छा. गर्दी कधी कधी असते इथे? गर्दी सॅटर्डे संडे प्रत्येक वेळी, प्रत्येक सॅटर्डे संडेला गर्दी असते. पावसाळ्यामध्ये सुद्धा? पावसात सुद्धा जे लोक पाऊस एन्जॉय करायला येतात ते येतातच येतात. हो. माझ्यासोबत माझे बाबा देखील या ठिकाणी इलेले असत. तर ह्या असा अलिबाग चौल या गावातला गोकुळ कॉटेज अँड व्हिला तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतास. जवळ असा चौल गावापासून मला वाटतं 10 मिनिटाच्या अंतरावर असा. आणि तुम्ही बघू शकता अगदी घराच्या आपल्या घरासारख्याच घर असा. समोर सारवलेला अंगण असा, शेणान सारवलेला अंगण असा. या ठिकाणी वेगवेगळे आपल्या झोपाळे दिसतात. या ठिकाणी एक झोपाळा असा. आणि आजूबाजूक सगळे नारळी पोपळींची, केळींची झाडं असत. आणि त्या व्यतिरिक्त मिरवेली असतील, त्यानंतर मसाल्याचे वेगवेगळी झाडं तुमका या ठिकाणी बूक गावतील. वेगवेगळी फुल झाडं असत. त्यानंतर आंबे असतील. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुमका या ठिकाणी भूक गावतील. स्पेशालिटी या ठिकाणची अशी असं की ताईंच्या हातचा जेवण असा अस्सल मालवणी पद्धतीचा असतात किंवा आणि वेगवेगळ्या पद्धतीचा आगरी पद्धतीचं जेवण असतात. तर सगळ्याच्या टेस्ट तुमका या ठिकाणी एकाच ठिकाणी करूक गावतले. खूप सुंदर असो यो भलो मोठो परिसर असा, ही वाडी असा. आणि त्याच्यामधलं या गोकुळ कॉटेज अँड व्हिला. जर तुमका येऊचा असला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देतोय आणि स्क्रीनवर देखील तुमका मी डिटेल्स देतोय. तुम्ही नक्की एकदा तरी भेट देवा. मुंबईपासून जवळ, डेस्टिनेशन वेडिंग करूचं असतात, तुमका ॲनिव्हर्सरी असतात, बड्डे असतात, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही या ठिकाणी कमीत कमी 200-500 लोकांचं जरी ग्रुप इलो कोणताही सेलिब्रेशन असतात तरी तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतात. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे छोटे छोटे जे आपल्या कंपनीचे पिकनिक असतील, त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींका घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकतास. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि या आपल्या छोट्या गेस्ट आहेत, ज्या आलेल्या आहेत. कुठून आलात तुम्ही? मुंबईवरून आलात. कशासाठी आलात इकडे? तुझं नाव सांग. परी. सरनेम? तिवारी. आणि खूप सुंदर अशी ती मराठी बोलते. मला सांग परी, तू इकडे आल्यानंतर काय एन्जॉय केलं? मला आवडलं स्विमिंग पूल. अच्छा. आणि खाना आणि झुला. जेवण, झुला आणि स्विमिंग पूल. स्विमिंग पूल मध्ये काल रात्री थंडीमध्ये तुम्ही स्विमिंग करत होता. थंडी नाही लागली? नाही, अजिबात नाही. आवाज कसा बसलाय? हा, स्विमिंग केल्यामुळे ताप आलाय? अरे बापरे. पण खूप एन्जॉय केलं ना तुम्ही? आता मी ब्रश करून मग जाणार आणि पुन्हा येणार. आज संध्याकाळी बार्बेक्यू करायचं आहे ना? हा, चालेल. एन्जॉय. थँक्यू.